मित्रांनो, हरे कृष्णा. मित्रांनो, आज आपण पाहू की आसक्ती रहित जीवन जगलं पाहिजे आपण. आसक्त म्हणजे मला पाहिजेच, मला मिळालंच पाहिजे, मला मी मला ते भेटलंच पाहिजे, अशा पद्धतीने जर जीवन जगलं तर 100% आपला नाश होतो. कसा नाश होतो तो? नाश असा होतो मित्रांनो की आसक्ती असते. अनासक्त होऊन जीवन जगलं पाहिजे, आसक्त होऊन जीवन नाही जगलं पाहिजे. म्हणजे मला पाहिजे, मला मिळालं पाहिजे. आपण जी इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, कामना करतो त्या जर आपल्या पूर्ण झाल्या नाहीत तर आपल्याला राग येतो, आपल्याला क्रोध येतो, आपली चिडचिड होते, आपली जी मानसिक शांतता आहे ती मानसिक शांतता आपल्याकडे राहत नाही. आपण आतमधून दुःखी होतो, क्रोध तयार होतो आपल्यामध्ये. आपल्या ज्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा मनामध्ये ज्या धरलेल्या आहेत त्या जर आपल्या मनाविरुद्ध मनासारख्या झाल्या नाहीत तर आपल्याला राग यायला लागतो, चिडचिड तयार होते, अस्वस्थता तयार होते, मनामध्ये मन शांती मिळत नाही. म्हणून आसक्तीने जीवन जगलं नाही पाहिजे, तर अनासक्त होऊन जीवन जगलं पाहिजे. त्यावेळी आपल्याला राग, भय, भीती, चिंता, चिडचिड, अस्वस्थता, डिप्रेशन, तणावातून आपण बाहेर कधी येऊ बाहेर? तर अनासक्त होऊन जीवन ज्यावेळेस आपण जगू त्यावेळेस आपण बाहेर. आणि मला मिळालंच पाहिजे, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, मोह, लोभ हे हेतूने जर आपण जीवन जगलं तर मग आपल्याला मन शांती मिळणार नाही. आणि जगात सर्वात श्रेष्ठ संपत्ती काय असेल तर ती आपल्याला मन शांती जर आपल्याकडे असेल तर 100% जगातली सर्वात श्रेष्ठ संपत्ती आपल्या मनाची शांतता आहे, मन शांती आहे. नाहीतर आपल्याकडे अनेक लोकांकडे पाहतो की लाखो करोडो रुपये आहेत, परंतु लाखो करोडो रुपये सुद्धा मनाला शांतता नाही, झोप येत नाही. लाखो करोडाचा बंगला असतो, लाखो करोडाच्या बंगल्यामध्ये झोप येत नाही. का नाही? सगळ्या काही गोष्टी आहेत, सत्ता आहे, संपत्ती आहे, श्रीमंती आहे, पैसे आहेत, धन आहे, दौलत आहे, कर्मचारी आहेत कामाला, गाड्या आहेत, बंगला आहे, सगळ्या गोष्टी विपुल आणि प्रचंड प्रमाणामध्ये आहेत, परंतु झोप नाही आहे, कारण मनाला शांतता नाही. मनाला शांतता जर आपल्याला घ्यायची असेल लागून तर आपल्याला अनासक्त होऊन जीवन जगावं लागेल. आसक्तपणाने जीवन जगावं नाही लागायचं. म्हणजे मग माणूस शांतता लागते माणसाला, जीवनामध्ये शांतता तयार होते. आणि जेवढी जीवनामध्ये शांतता तयार होईल तेवढं जीवन सुखी, समृद्ध, वेगवान, सुरळीत, विकसित होत चालेल, नाहीतर विकसित होत नाही. आणि आपण जर इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, मोह ठेवून जर जीवन जगलं तर राग येतो, परंतु आपल्याला आपल्या बुद्धीचा नाश होतो, भ्रमिष्ट होऊन जातो आपण. आपली स्मृती जी असते ती ढळते. ज्यावेळेस स्मृती ढळते त्यावेळेस आपल्याला बुद्धीचा नाश होतो. आणि स्मृती ढळल्यानंतर, बुद्धीचा नाश झाल्यानंतर 100% आपला विनाश होतो. म्हणून जीवन जगत असताना नेहमी स्थिरप्रज्ञ जीवन जगलं पाहिजे. स्थिरता आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे, समाधान आपल्या चित्तामध्ये असलं पाहिजे, आपल्या चित्तामध्ये आनंद असला पाहिजे, आपल्या चित्तामध्ये उत्साह असला पाहिजे. आपल्या चित्तामध्ये जे काही भगवंताने दिलं आहे, जे काही मला त्या परमात्म्याने दिलं आहे त्याच्याबद्दल आपण ग्रॅटिट्यूड, आभार व्यक्त केला पाहिजे, धन्यवाद दिलं पाहिजे की भगवंत तू खूप काही दिलेस, त्याबद्दल आपण धन्यवाद, ग्रॅटिट्यूड, आपल्याकडं आभार व्यक्त केले पाहिजे त्या परमात्म्याचे. चित्तामध्ये समाधान असलं पाहिजे. स्थिरप्रज्ञ जीवन जगलं पाहिजे. स्थिरप्रज्ञ जीवन म्हणजे कसं, एखादा समुद्र असतो आणि त्या समुद्रामध्ये अनेक नद्या, अनेक ओढे, अनेक नाले येऊन त्या समुद्रामध्ये मिळतात, परंतु समुद्रात तो अनेक नद्या, अनेक पाणी, अनेक ओढे, अनेक नाले त्या समुद्रामध्ये मिळतात, पण तो समुद्र काय फुटतो का? तो शांत राहतो. किती पण आल्या नद्या, किती पण आले ओढे, नाल्याचं पाणी, तर तो समुद्र शांत राहतो. तशा प्रकारे कितीही दुःख आलं, कितीही संकट आले, कितीही वेदना आल्या, कितीही यातना आल्या, कितीही प्रचंड प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी आपल्याकडे येत असेल तर आपण शांत, स्थिरप्रज्ञ समुद्रासारखं राहिलं पाहिजे, नदीसारखं नाही राहिलं पाहिजे. नद्यामध्ये पहा, नदी लगेच त्याचा किनारा तोडून जाते.
थोडं इकडून वड्याचं नाल्याचं याचं त्याचं पाणी आलं नदीला का नदी लगेच फुटून इकडं तिकडं वावरामध्ये दुसऱ्याच्या इकडं तिकडं जातं ते पाणी वाहून. नदीसारखं जीवन नाही जगायचं तर समुद्रासारखं जीवन जगता आलं पाहिजे, शांत जीवन जगता आलं पाहिजे, स्थिरप्रज्ञ जीवन जगता आलं पाहिजे. ज्यावेळेस आपण शांतता स्थिरप्रज्ञ जीवन जगू ना 100% मित्रांनो आपलं आयुष्य वाढतं. 100% जी शांतता आहे ती शांतता लाभते आणि स्मृती स्थिर राहते, चित्त स्थिर राहतं, समाधान आपण राहतो. ज्यावेळेस समाधान चित्तात स्थिरता असेल, स्थिरप्रज्ञ जीवन आपण जगू त्यावेळेस पहा जीवनाचा वेगळा आनंद तयार होतो आणि निसर्ग त्याला इतकी साथ देतो ना की अप्रतिम साथ देतो निसर्ग त्याला. आणि त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होत चालतं, त्याच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होत चालतं. त्याचा शारीरिक विकास होतो, मानसिक विकास होतो, बौद्धिक विकास होतो, आध्यात्मिक विकास होतो, भावनिक विकास होतो, त्याचा आर्थिक विकास होतो, त्याचा सामाजिक विकास होतो, सगळ्या गोष्टीचा विकास होतो. माणूस ज्यावेळेस स्थिरप्रज्ञ होतो त्यावेळेस, कारण त्याच्यामधून काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार ह्या सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या असतात. ज्यावेळेस माणूस स्थिरप्रज्ञ होतो तेव्हा, शांत होतो तेव्हा, आणि मग ते जीवन आयुष्य खूप सुंदर जगतो. तो आयुष्यामध्ये इतका सुंदर जगतो, इतका आनंदी जगतो की त्या आयुष्याला पारावार राहत नाही. इतकं सुंदर आयुष्य जगतो केव्हा, ज्यावेळेस तो आसक्तरहित जीवन जगतो. म्हणजे आसक्ती ठेवून मला मिळालं पाहिजे, इच्छा अपेक्षा आकांक्षा ठेवून म्हणजे न ठेवता जर जीवन जगला तर 100% तो जीवन आनंदी जगतो. स्थिरप्रज्ञ चित्तामध्ये नेहमी समाधान जर ठेवलं तर तो आनंदी जगतो, उत्साही जगतो. आणि काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार याला जर बाजूला केलं तर आणि चांगल्या प्रकारे तो जीवन जगतो आणि समाधान त्याला महत्त्वाचं मिळतं. आणि सर्वात श्रेष्ठ संपत्ती आपल्याकडे काय असेल तर ते जीवनामध्ये फक्त समाधान असलं पाहिजे. अनंत ठेविले तैशीचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे चित्तामध्ये नेहमी समाधान असलं पाहिजे. भगवंताने खूप काही दिलं आहे आपल्याला, खूप 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 काही दिलेलं आहे. आज जर आपण समाजामध्ये पाहिले ना लोक तर काय लोक जगत आहेत, कसे जगत आहेत त्याच्याकडे जर भगवंत तुम्हाला हात दिलेस, पाय दिलेस, सगळ्या काही गोष्टी विपुलपणा दिला आहे, पैसा दिला आहे, सत्ता दिली, संपत्ती दिली आहे, ऐश्वर दिलं आहे, नातेवाईक दिले आहेत, रिलेशनशिप दिलं आहे, आर्थिक सोर्स दिला आहे, सगळ्या काही गोष्टी दिल्यात. मग का बरं आपण अजून आसक्ती ठेवून मनामध्ये ठेवून जीवन जगलं पाहिजे? नाही, तर आसक्तीरहित जीवन जगलं पाहिजे, अनासक्त होऊन जीवन जगलं पाहिजे. तेव्हा जीवनाचा आनंद घेता येतो. आणि ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये आपण असं जीवन जगलं पाहिजे, शांत जीवन जगलं पाहिजे. जेवढा माणूस शांत तेवढा त्याचा बुद्धीचा विकास होतो. आणि जेवढा माणूस एकांतामध्ये राहतो, स्थिर राहतो, तो प्रगल्भ होत चालतो. जेवढं तुम्ही गर्दीमध्ये जाता तेवढे तुमचे गुणदोष वाढत असतात. आणि जेवढं तुम्ही एकांतामध्ये राहता, स्थिर राहता, तेवढं तुमचा विकास होत चालत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विकास त्या ठिकाणी होत चालत असतो. एकाच गोष्टीचा विकास नाही होत, तर प्रत्येक गोष्टीचा विकास होत असतो. सांगायचं कारण एकच होतं मित्रांनो ह्या व्हिडिओचं, की आपण स्थिरप्रज्ञ राहिलं पाहिजे, आपण आसक्तीरहित जीवन जगलं पाहिजे, अनासक्त होऊन जीवन जगलं पाहिजे. आपण चिडचिड, शांतता, समाधान आपल्या चित्तामध्ये असलं पाहिजे. तेव्हाच आपण आपल्या जीवनाचा विकास होऊ शकतो. आणि विकास होण्यासाठी काही खूप साधना करण्याची गरज लागत नाही. तर विकास होण्यासाठी फक्त आपला जो मनाचा रवैया असतो ते क्षणामध्ये बदलून टाकून आपण आपल्या जीवनाचा विकास करू शकतो. क्षणामध्ये काय, फक्त जीवनाचा आपल्या मनाचा ट्रॅक आपल्याला ओळखता आला पाहिजे, मन ओळखता आलं पाहिजे. ज्यावेळेस मनाला आपण जिंकतो त्यावेळेस आपण 100% ट्रॅक चेंज करतो. आणि ट्रॅक चेंज झाला की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्याकडे येत असतात. म्हणून आपण स्थिरप्रज्ञ जीवन जगलं पाहिजे, समाधानी जीवन जगलं पाहिजे, आसक्तरहित जीवन जगलं पाहिजे आणि शांत जीवन जगलं पाहिजे. तेव्हा आपला 100% विकास होतो आणि जीवन अगदी सुरळीत, समाधान, शांततामध्ये विकसित आणि समृद्ध, संपन्न जीवन जगायला मजा येते मित्रांनो. नाही तर तसं जीवन जगायला मजा येत नाही. मग कॉम्पिटिशनच्या युगामध्ये चिडचिड, अस्वस्थता, चिंता, डिप्रेशन, ताण तणाव, आजार, व्याधी, हार्ट अटॅक, तुम्हाला सांगतो अनेक अशा प्रकारच्या व्याधी आपल्याकडे म्हणजे भरधाव वेगाने येतात. परंतु त्या भरधाव वेगाने न येता त्याला जर कंट्रोल करायचं असेल तर चित्तामध्ये समाधान असलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. मी सांगायचा उद्देश होता की स्थिरप्रज्ञ जीवन आपण जगलं पाहिजे, असं या व्हिडिओच्या सांगण्याचा उद्देश होता. मित्रांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर 100% लाईक करा, शेअर करा, इतरांपर्यंत पोहोचा. कारण मानसिक समाधान आज खूप गरजेचं आहे या कॉम्पिटिशन युगामध्ये.
मानसिक शांतता, मानसिक स्थैर्य आणि स्थिर प्रज्ञ जीवन आज या समाजामध्ये खूप गरजेचं आहे. कारण मोबाईलच्या युगामध्ये, या मॉडर्न युगामध्ये माणूस हरवला गेला आहे कुठेतरी, माणुसकी संपत गेली कुठेतरी. वाद वाद वाढत आहेत, संवाद नाही तर वाद वाढत आहेत, संवाद संपत गेला. त्यामुळे शांत जीवन कसं आपल्या हाती लागेल हे आपण महत्त्वाचं समजलं पाहिजे. म्हणून हा आजचा भाग होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक करा, शेअर करा.